नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर एलसीबीची मोठी कारवाई, भांगेच्या गोळ्या केल्या जप्त। सांगली जिल्ह्यात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सांगली गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच एलसीबीने आरोपी दीपक राधेश्याम केवट, वय 26, सध्या राहणार सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली, मूळ राहणार कुन्नू काडेला, जिल्हा फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदेश, याला अटक केली आहे। एलसीबीला आरोपीबद्दल खबरीकडून माहिती मिळाली होती। सांगलीवाडी येथे आरोपी दीपक केवट हा भांग्यांच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगलीवाडी येथे आरोपी दीपक केवट याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे तब्बल 11 किलो 314 ग्रॅम वजनाच्या भांगेच्या तयार गोळ्या मिळाल्या। ओलसर, हिरवट आणि काळपट रंग असणाऱ्या व उग्र वास येत असलेल्या भांगेच्या गोळ्यांची किंमत 2,26,700 इतकी असून आरोपी केवट याने 500 रुपये किमतीच्या गोळ्यांची विक्री केल्याचेही समोर आले आहे। आरोपीकडून तब्बल 2,27,280 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबतचा अधिक तपास एलसीबी पथक करीत आहे। जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या आदेशानुसार रंगपंचमीच्या सणानिमित्त चालणाऱ्या सर्व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार एलसीबीने ही धडक कारवाई केली आहे। पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांच्यात मात्र समाधान व्यक्त होत आहे, कारण रंगपंचमीला युवा वर्ग अशा भांग्यांच्या गोळ्याचे सेवन करून हुल्लडबाजी करीत असतात आणि त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असतो। परंतु आता या धडक कारवाईमुळे त्याला आता आळा बसणार आहे। सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी, विटा।